महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. बहुमत असलेल्या फडणवीस सरकारच्या शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्रासह कायदा सुव्यवस्थेच्या कामगिरीचा सकाळ माध्यम समूहानं लेखाजोखा मांडलाय. पाहूया महाराष्ट्राच्या अपेक्षा महायुती सरकार पूर्ण करते का? फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन आपण सुरुवातीलाच पाहूया. बघा, ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आपण नागरिकांचं काय म्हणणं आहे. बघा, चांगली कामगिरी झाल्या असं 54% महाराष्ट्राच्या नागरिकांना वाटतंय, तर समाधानी नागरिक आहेत 19%, तर 27% नागरिकांना वाटते की नाही, सरकार अपेक्षेला आमच्या उतरलेलं नाही, वाईट कामगिरी झालेली आहे. बघा, फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन आहे. अभ्यास काय सांगतोय सकाळ माध्यम समूहाचा? 54% नागरिक म्हणतात चांगली कामगिरी आहे. समाधानी आहेत 19% नागरिक, तर वाईट कामगिरी झाली असं 27% महाराष्ट्राच्या नागरिकांना वाटतंय. पण आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. शेतकऱ्यांचं कोणत्या पर्यायाला प्राधान्य आहे ते सुद्धा आपण पाहूया. महत्त्वाचा मुद्दा आहे. अभ्यास काय म्हणतोय बघा. हमी भाव 60% नागरिक म्हणतात. कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वाचा असं 27% लोकांना वाटतंय, तर सरकारी मदत फक्त 10% नागरिकांना वाटतंय, शेतकऱ्यांना वाटतंय तर सांगता येत नाही असं 3% जण म्हणतात. पण मात्र हमी भावाचा मुद्दा 60% सगळ्यात महत्त्वाचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता. सरकारनं कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देणं अपेक्षित आहे? बघा, ग्राफिक्स बघा. शेती 34% नागरिक म्हणतात शेती, त्यानंतर उद्योग रोजगार 23%, शिक्षण 17%, कायदा आणि सुव्यवस्था महत्त्वाचा मुद्दा आहे 10% नागरिकांना वाटतंय, आरोग्य 7%, तर पायाभूत सुविधांचा विकास 7% आणि इतर 2%. बघा, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करावं? बघा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, आधुनिक उपकरण उपलब्ध करणं 28% लोकांना वाटतंय, त्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची वागणूक 24% आणि डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी वाढवणं 24% नागरिकांना वाटतंय, तर पायाभूत सुविधांचा विकास 17%, तर सांगता येत नाही असं 2% नागरिक म्हणतायत, तर इतर 5%च्या गटात येतात. बघा, सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करावं हा सकाळ माध्यम समूहाचा अभ्यास काय सांगतोय हे तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय. बघा, आपण 4 मुद्दे पाहिले आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर माझ्या सोबत आहेत. सर, तुम्हाला वाटतंय का 54% नागरिक म्हणतात की चांगली कामगिरी फडणवीस सरकारची आहे, म्हणजे मेरिटवर पास झाले सरकार? तुमचं मत काय? मुळात हे सरकार पास झालंय की नापास झालंय याचा निकाल हा निवडणुकांमध्ये लागलेला आहे. अगदी बरोबर. आणि त्यामध्ये 70% मार्क या सरकारला अगोदरच पडलेले आहेत. बहुमत आहे. साधारण तितकेच 70 ते 72% गुण जे आहेत ते या ठिकाणी सरकारच्या बाजूने येताना पाहायला मिळत आहेत. मुळात समाधानी आहोत 54% लोक म्हणतात आणि उर्वरित म्हणतात की हो, कामगिरी बरोबर आम्ही चांगली आहे. 54% चांगली म्हणतात आणि समाधानी साधारण 19% म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये सरकार मेरिटमध्ये पास होताना पाहायला मिळत आहे. मूळ आपला उद्देश काय या अभ्यासामागचा, तर लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि कोणत्या अपेक्षा आहेत ज्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. 100 दिवस झाले सरकारचा अजेंडा निश्चित होतोय आणि हा अजेंडा निश्चित होताना सरकारनं कोणत्या प्रमुख मुद्द्यांना हात घातला पाहिजे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे, पुढच्या 5 वर्षाची दिशा काय असली पाहिजे हे सांगणं हा यामागचा उद्देश. निलेश सर, आपण प्रेक्षकांना सांगा की या सगळ्या अभ्यासाची पद्धत काय होती? मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय उच्च वर्ग अशा विविध क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण आणि शहरी या भागातल्या लोकांमध्ये 7,000 मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा अभ्यास केलेला आहे. आणि या अभ्यासातून मुख्यतः जनमानसाचा कल काय आहे, कोणते प्रमुख प्रश्न त्यांना वाटतात हे सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. आणि त्यामुळे या अभ्यासातून मुळात जी एक ब्ल्यूप्रिंट तयार करायची आहे, जो एक फ्युचर प्लॅन तयार करायचा, एक विजन द्यायचं आहे, तर विजन देण्याचा एक छोटेखानी प्रयत्न. मला वाटतं सर, या अभ्यासातून जनमत देखील समोर येते लोकांना. अगदी अगदी बरोबर. आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. बघा, आपण 4 प्रश्न पाहिले. पुढचा मुद्दा आहे आता सध्याच्या शिक्षणाच्या दर्जाविषयी महाराष्ट्रातील नागरिक समाधान आहेत का? बघा, काय टक्केवारी आपण बघा. होय, 48% महाराष्ट्रातले नागरिक म्हणतात हो, शिक्षणाविषयी या व्यवस्थेविषयी आम्ही समाधानी आहोत, तर नाही म्हणणारे लोक आहेत 51% आणि सांगता येत नाही या गटातले लोक आहेत फक्त 1%. म्हणजे होय म्हणणारे 48% मात्र सर्वाधिक लोकांना वाटतं की नाही, सध्याच्या शिक्षणाच्या दर्जाविषयी लोक समाधानी नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा होता. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. शेतमालाला हमीभाव मिळतो का? सगळ्यात सध्या ज्वलंत प्रश्न आहे. बघा, काय आकडेवारी आहे. होय असं 12% नागरिक म्हणतायत,
तर शेतमालाला हमीभाव मिळत नाही असं 78% महाराष्ट्रातल्या नागरिकांना वाटतंय, शेतकऱ्यांना वाटतंय. तर सांगता येत नाही असे 10% नागरिक आहेत. बघा पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर समाधानी आहात का? हा तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्यानं टीका करतात सत्ताधाऱ्यांवर. होय असं 41% नागरिकांना वाटतंय, तर नाही म्हणणारे 57% म्हणजेच जास्त नागरिक आहेत. तर सांगता येत नाही म्हणणारे 2% आहेत. बघा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वात जास्त 57% महाराष्ट्रातले नागरिक म्हणतात की राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर ते समाधानी आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया निलेश सरांकडे. निलेश सर, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बघतो बीडमधली गुन्हेगारी समोर आलेली आहे. अनेक अत्याचार महिलांवरचे प्रश्न असतील किंवा इतर ड्रग्जचा प्रश्न असेल. एकूणच आपण पाहिलं तर गेल्या 4 ते 5 महिन्यात गुन्हेगारीचा मुद्दा अक्षरशः ऐरणीवर आलेला आहे आणि आपली जी आकडेवारी सांगते तो लोक समाधानीच म्हणतात. नाही आपण चुकताय कुठेतरी. नाही असं नाही, 51% नाही, आणि होय 51% 48%. सगळे जास्त अगदी नागरिक जवळपास जवळपास आहे, स्वरूपामध्ये थोडासा आहे. फरक आहे. आणि 3% चा फरक या आहे. परिस्थितीमध्ये कारण 100 दिवसाचंच सरकार आहे. बरोबर. 100 दिवसाच्या सरकारमध्ये बीड प्रकरण असो, पुण्यातलं बलात्कार प्रकरण असो किंवा वेगवेगळ्या ज्या घटना समोर आल्या आहेत त्यातून एक जनमानस निश्चितपणे तयार होताना पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था हा कळीचा प्रश्न आहेच निश्चितपणे. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जर आपण बघितला तर लोकांना सर्वात महत्त्वाचं हे कृषी क्षेत्र वाटतं. बरोबर. मूळ भाव जो मिळतो, हमी भाव जो मिळतो, त्यावर सरकारनं काम करणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टीने पावलं उचलावी लागतील. दुसरा विषय महत्त्वाचा आहे तो रोजगार. आणि रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. आता जागतिक मंदीचं सावट आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारला त्याही विषयामध्ये काम करावं लागेल. आणि या दोघं प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर त्यासाठी कायदा सुव्यवस्था चांगली असणं गरजेचं आहे. जर रोजगार आणायचे असतील तर आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवावी लागेल. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर निश्चितपणे नाराजी पाहायला मिळते. या ठिकाणी काही सुधारणा येत्या काळात कराव्या लागतील. कडक पावलं उचलावी लागतील. गृहमंत्री असो, मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो सातत्यानं इशारा देत आहेत की तुम्ही जवळचे असाल, राजकीय कार्यकर्ते असाल तरीही तुम्हाला सोडलं जाणार नाही. आणि हीच भूमिका घेऊन येत्या काळामध्ये कारवाई होताना पाहायला मिळाली तर निश्चितपणे ही परिस्थिती सुधारताना पाहायला मिळेल. अगदी बरोबर आहे सर. आणि आपण प्रेक्षकांना एक आठवण करून देऊ, आपल्या सामच्या प्रेक्षकांना, की आपला हा जो सगळा अभ्यास आहे सकाळ माध्यम समूहाचा, जे सगळे 35 प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला उद्याच्या दैनिक सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला अगदी सविस्तरपणे तुम्हाला ही सगळी आकडेवारी सगळी वाचायला मिळणार आहे, सगळ्या 35च्या 35 प्रश्नांची. अगदी पूर्ण जो अभ्यास आहे तो उद्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंकामध्ये हा अभ्यास जो आहे तो तुम्ही सविस्तरपणे वाचू शकाल आणि अभ्यासू शकाल. इतकंच नाही, सरकार दरबारी सरकारच्या जवळ असलेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. कारण त्यातूनच सरकारची भूमिका आणि येत्या काळातलं जे विजन सरकारला मांडायचं आहे 5 वर्षाचं ते निश्चित व्हायला मदत होऊ शकते. म्हणून त्यामुळे उद्याचा दैनिक सकाळ घ्यायला विसरू नका. आणि निलेश सर, तुम्ही इथं स्टुडिओमध्ये आलात आणि सविस्तर महत्त्वाच्या 7 मुद्द्यांवर तुम्ही बोललात, विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.